तर एक मोठी बातमी समोर येते। तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे। पुणे विमानतळावरून मुलगा बेपत्ता झालाय। तानाजी सावंत पुणे विमानतळावरती दाखल झालेत। तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे। ऋषिराज सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार ही दाखल करण्यात आली आहे। तर पुणे विमानतळावरून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते आहे। तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालं या प्रकरणी तक्रार ही दाखल झालेली आहे। पुणे विमानतळावरून मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर साधारणतः 3-3:30च्या सुमारास ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे आणि पुणे विमानतळावरून पोहोचल्यानंतर तानाजी सावंत यांच्या मोबाईलवरती ऋषिराज म्हणजे तानाजी सावंतांचा जो थोरला मुलगा आहे त्याने मेसेज केला आणि तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले आणि त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय उड्डाण मंत्री असणारे यांच्याशी संपर्क साधला, राज्यमंत्री असणारे मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला आणि तो नेमका कुठे गेलेला आहे याची माहिती घेतली। जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या अनुषंगाने तो विशाखापट्टणमला 4:30 वाजता जे आहे ते विमानामध्ये बसला आणि विमानातून बसून तो विशाखापट्टणमला पोहोचला। परंतु त्यानंतर तानाजी सावंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये जे आहेत ते सगळी सांभाळताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर ते थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। जे मात्र रोहन दृश्यामध्ये आपण पाहतोय तानाजी सावंत यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली आहे। तानाजी सावंत हे आता पुण्याचे पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। रंजन कुमार शर्मा जे की पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या केबिनमध्ये ही सगळी चर्चा जी आहे ती तानाजी सावंत आणि त्यांचे काही निकटवर्ती जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। तानाजी सावंत देखील या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की रंजन कुमार शर्मा यांना ब्रीफिंग देत आहेत किंवा माहिती देत आहेत की नेमका हा प्रकार कशामुळे घडला। एक मेसेज जो आहे तो तानाजी सावंत यांच्या मुलाने 4च्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवरती पाठवलेला होता। त्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या, त्याचबरोबर घराच्या चाव्या, गाड्यांची चावी आणि काही चाव्यांचा उल्लेख जो आहे तो यामध्ये केल्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते। त्यानंतर जे तानाजी सावंत घाबरले, परंतु जी माहिती सध्या मिळते किंवा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जी माहिती पोलिसांना मिळाली की तो त्यांच्या मित्रांसोबत विशाखापट्टणमला गेलेला असावा अशी माहिती जी आहे ती प्राथमिक दृष्ट्या मिळते। अजून देखील रंजन कुमार शर्मा जे की पोलीस आयुक्त आहे त्यांच्यासोबत तानाजी सावंत यांची चर्चा सुरू आहे। तानाजी सावंतांकडून माहिती दिली जाते नेमकी कौटुंबिक वादातून तो घरातून निघून गेला की इतर काही कारणे आहेत याबाबतचा अधिकृत माहिती किंवा दुजोरा मिळाला नाही। परंतु सध्या पोलीस आयुक्त यांच्या दालनामध्ये जे आहे ते तानाजी सावंत बसलेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। रोहन, तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।